उद्धव ठाकरे कोत्या मनाचे? उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते। कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकारही नव्हता। पण मी म्हटलं की मला श्रेयवादाची लढाईत पडायचं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। 2014 पूर्वी गौतम अदानी कधी नव्हतेच। 10 वर्षात अदानींचा देशभरात विस्तार। आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय। अदानींच्या प्रकल्पावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। धारावी पुनर्विकासासंदर्भात 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो अमित साटम यांच्याकडून ट्विट। राज ठाकरेंच्या अदानींवर टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचलं। तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला, तुझा काय संबंध? भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार। बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं। अण्णामलाईंच्या वक्तव्य हे गांभीर्यानं घेण्याची गरज नाहीये, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी एकतरी महापालिका निवडून आणून दाखवावी, ठाकरेंची एकाही महापालिकेत सत्ता येणार नाही, गिरीश महाजन यांचं आव्हान। ठाकरे बंधूंचा प्रचाराचा फोकस चुकतोय। ठाकरेंनी अनेकदा भावनिक बोलून मतं मागितली, ठाकरेंनी आता विकासावरच मतं मागावी। बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। ठाकरे यांना अदानी चालत नाही, पण चंगेज मुलतानीत चालतो। राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाचा मोठा दिलासा। 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणुका घ्या, निवडणुकांसाठी कोर्टाकडून 15 दिवसांची मुदतवाढ।